दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना पहिलाच थारा लागतोय वाशाळ विरुद्ध निहाळे. अतिशय सुरेख सुंदर दोन्ही संघ नावाजलेले असे संघ. भावेश आणि आप्पाची जोडी मैदानात तैनात. तीन षटकांचा खेळ असेल. निहाळा 12 फिल्डर. भावेश आणि आप्पाची जोडी मैदानात तैनात. गोलंदाजी मार्कवर अरुण. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी केली होती अरुण या बॉलरने. अतिशय सुंदर सामना मात्र 3 षटकाचा असेल. स्ट्राईक एंडला येतो भावेश, नॉन स्ट्राईक एंडला येतो आप्पा. बघूया. अरुण आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल तो भावेशसाठी. बघूया अरुण फेस करेल तो भावेश. हो 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 इथे मात्र पहिला चेंडू उडवलाय. इथे मात्र झेलचं ओ हो हो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण. आणि इथे दोनच धावावरती समाधान मानेल तर वाशिळा संघ. नक्कीच जबरदस्त असा फटका खेळला होता परंतु झेलबाद झाला असता भावेश. इथे मात्र त्याला एक संधी मिळाली. नक्कीच त्या संधीचं नक्कीच सोनं करावं लागेल. बघूया. पहिल्या चेंडूवरती 2 धावा संघाचं खातं देखील आणि वैयक्तिक खातं देखील खुलतोय. अरुण याचा दुसरा चेंडू घेऊन जाईल तर भावेशसाठी. बघूया कोणत्या प्रकारे मारा करतोय भावेश. हो हो पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा. एक धाव पूर्ण. सुरेख सेकंड स्लिप. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागतं वाशिळा संघाला. आता मात्र स्ट्रायकर एंडला गेलाय तो आप्पा. नक्कीच आप्पाच्या बॅटमध्ये नक्कीच मोठे मोठे फटके बघायला मिळतात. चौकार षटकांची आतिषबाजी करतोय परंतु तोडीस तोड गोलंदाज सुद्धा अरुण आपल्या सेक्टरीतील तिसरा चेंडू घेऊन जाईल आप्पासाठी. हो 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 इथे मात्र पुन्हा एकदा झेलचा चान्स सुद्धा परंतु बॅटची हरकीशी कडा. एक धाव पूर्ण. एका धाववरती समाधान मानतो वाशिळा संघ. नक्कीच वारंवार बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. अरुण याचे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बांधून ठेवले ते या फलंदाजांना. जच बघूया चौथा चेंडू. हो 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 इथे मात्र डॉट चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. काहीसा समजू शकत नाही चेंडू. 4 चेंडू 4 धावा. काहीशी जबरदस्त अशी गोलंदाजी करत असताना अरुण निहाळे संघाकडनं आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल भावेशसाठी. हो 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 इथे मात्र पुढे पुन्हा एकदा बीट होतोय. इथे मात्र अद्यापर्यंत 5 चेंडू टाकून केवळ 4 धावा खर्च केल्या त्या अरुण गेंदबाजने. बघूया. हो 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 इथे मात्र लेगच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र चौकार. अतिशय सुंदर असा फटका मारला होता चौकाराकरिता. नक्कीच नक्कीच बुजिंग सेंटरचे मालक यांच्याकडून प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. भावेश याला दोघांना पण आप्पा याला देखील भावेश याला देखील बुजिंग सेंटरचे मालक षटकाराला 500.
नक्कीच एक षटकाच्या समाधानंतर संघाची धावसंख्या 8. धावसंख्या 8. सदानंद गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच आप्पा बॅटिंग मार्कवरती. बघूया त्याच्या बॅटमधनं किती चौकारी षटकार बघायला मिळतात आपल्याला. अतिशय सुंदर फलंदाज नावाजले असा फलंदाज तितकाच नावाजला असा गोलंदाज देखील. हो हो हो, इथे मात्र पूर्णपणे चकून टाकले ते आप्पा याला. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला गेल सदानंद याची. नक्कीच पहिला चेंडू काही सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा तयार सदानंद. दुसरा चेंडू. ओहो हो, पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच लाईन, तीच लेंथ. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो सदानंद. नक्कीच दोन्ही चेंडू अद्यापर्यंत हाताळून एकही धाव खर्च केली नाही सदानंद याने. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय सदानंद. बघू तिसरा चेंडू आप्पासाठी. आप्पा हो हो, इथे मात्र बॅटची हलकीशी कडा आणि ते विकेटचं पतन. दौऱ्यात तिन्ही चेंडू फेकून मात्र एकही धाव खरचली नाही ती. सदानंद याने अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आप्पाची जागा घेण्यासाठी जातोय तो कृष्णा आबा. आता मात्र आब्बा स्ट्राईक एंडला येतो आब्बा. नक्कीच बघूया सदानंद आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जातो आब्बासाठी. हो हो हो, इथे मात्र सुंदर सुंदर प्रकारे फटकवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना आबा याच्या बॅटमधनं पहिलाच चौकार. नक्कीच पहिल्या तिन्ही चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र एक खणखणीत असा चौकार मारलाय तो आबा याने. धावसंख्या 12. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. साधारण आपल्या सगळे 5वा चेंडू घेऊन जाईल तो आबासाठी. हो हो हो, इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. एक धाव पूर्ण. एकाच धाववरती समाधान मानेल तो आबा. एक धावने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. ती होते 13. काहीसा बांधून ठेवलाय तर सदानंद याने. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत ते सदानंद. बघूया भावेश आपल्या संघासाठी काय करतोय. इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा खूप परत प्रयत्न. दुसरी पूर्ण. दुसरी सुद्धा पूर्ण. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. बाळा आता मात्र हाणामारीचं षटक असेल. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतोय तो आबा आणि भवेश. 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करायला यशस्वी ठरतोय 2 फलंदाज. बघूया बाळा आपल्या षटकातील पहिला चेंडू आबासाठी. हो हो, इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये टाकले चेंडू. स्टेटच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा परिपूर्ण. परंतु नक्कीच काही चेंडू होता ब्लॉक हॉलमध्ये. चेंडू होता ब्लॉक हॉलमधनं खोदून काढलेला चेंडू. त्या चेंडू मात्र 2 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू कृष्णासाठी आबा. ओहो हो, इथे मात्र निर्धाव चेंडू.
काहीसे उतुंग असे शॉट मारण्यात अपयशी ठरले ते दोन फलंदाज. नक्कीच पुढे येणारे 4 चेंडू कोणत्या प्रकारे फलंदाजी करते ते बघूया. हो 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 हो, आता मात्र इथं फटका तर अतिशय उत्तम. आता मात्र खतरनाक षटकार. स्टेटच्या दिशेने चेंडू ठरवला होता. चेंडू मात्र ज्या प्रकारे मारला होता हवेच्या झोक्यात षटकाराकरिता अतिशय सुंदर सुरेख आव्याच्या बॅटमध्ये निघालेला हा पहिलाच षटकार. नक्कीच अतिशय उत्तम उतुंग असा षटकार बघायला मिळाला आभासीच्या बॅटमधनं. या षटकाराने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते 23. नक्कीच अद्यापर्यंत 3 चेंडू फेकून चौथ्या चेंडूच्या प्रयत्नात. हो हो, आता मात्र वाईट चेंडू. पंचांच्या हात हवेत. एक अतिरिक्त धावेत भर. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होती ती 24. नक्कीच अतिशय सुरेख सुंदर फलंदाज, एक काळ गाजून बसलेले फलंदाज मैदानावरती तैनात आहेत आब्बा. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते. ओहो, आता मात्र गुडघा टेक आणि तमाशे देख होते की काय. इथे मात्र वन बाउन्स चौकार. अतिशय सुंदर सुंदर फटका. नक्कीच मित्रांनो, ज्यांनी काळ गाजवलाय तो हा फलंदाज. एक मागचा काळ होता, तो काळ याने नक्कीच गाजवला होता, तोच तो आभास. तो आता मात्र त्याच्या लयमध्ये परत येताना दिसतोय. पुढील येणाऱ्या 2 चेंडूवरती अजून किती मोठे फटके घेतो बघूया. नक्कीच 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या तर वाढवली आहे, परंतु नक्कीच मागचा जो काळ गाजवला आहे तो या फलंदाजाने नक्कीच गाजवला आहे. ती फलंदाजाची शैली दाखवत होता तो मैदानावरती. बघूया पुढे येणारे 2 चेंडू. 5व्या चेंडूच्या प्रयत्नात पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू. इथे मात्र आता पूर्णपणे डॉट होतोय, निर्धाव चेंडू. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आबा देखील स्ट्राईक एंडला एक चौकार आणि एक षटकार मारून अजूनही तिथे तैनात आहे, परंतु शेवटचा चेंडू. ओ हो, आता मात्र इथं उडवलाय. उडत तर फटका फसलाय. इथे मात्र नक्कीच झेलचा प्रयत्न असेल. ओ हो हो, शेवटचा चेंडू मात्र इथे आबा याची विकेट मिळत होतो निहाळा संघ. 28 एक इनिंग नंतर 28. 29 टू विन. इस निहालय के सरजमीन पर मैच है, चालू है। वासार निहालय के सलामी बल्लेबाज की नज़र सब पर टिकी हुई है। देखो क्या कारनामा दिखाते हैं। और जो भी बैट्समैन है यहाँ से जाए तो एक चॉकलेट खाते हुए जाए, ताकि हेलो हर बैट्समैन से चॉकलेट खाते हुए जाए, वो सांस नहीं फूलेगी। 2 बैट्समैन, हाँ हेलो, निहालय के सलामी बल्लेबाज तैयार हो जाएं और ओपनर बल्लेबाज की ही सबकी नजर उस पर टिकी हुई है। लोग कहते हैं कि ये निहालय के सितारे हैं। देखिए क्या कारनामा दिखाते हैं। चलो भाई जल्दी फील्डिंग लगाइए, समय बहुत कम है। देखिए अपनी टीम की किस्मत जगाने जा रहे हैं आकाश, श्रीकांत, सदानंद।
देखिए भाई, अपनी टीम के सितारे जा रहे हैं नेहालय के। जो टीम जीतेगी उसको एक बॉक्स चॉकलेट मिलेगा खाने के लिए। ये हुआ धमाका। इधर एक पेपर देनी है, अच्छा नहीं है। गांव बहुत खतरनाक दिखता है, नहीं मालूम। स्ट्राइक पे कौन है? दूसरा कौन है? बालर का नाम, बालर का बालर बालर दूसरा दो मेरा खाली बोला। सदानंद आउट हो चुके हैं, जिनको सितारा कहा जाता था, लेकिन ये अंधेरे की रोशनी में वापस आ गए। उनकी जगह पर राजेश जा रहे हैं। देखिए राजेश अपनी टीम के क्या सफल सामने हैं। युवराज, युवराज का सामना करेंगे राजेश। राजेश के ऊपर सबकी नजर टिकी हुई है। युवराज का सामना करेंगे राजेश। कोई रन नहीं। अच्छे बॉलर साबित होने की संभावना है। एक विकेट ले चुके हैं, लेकिन सामने है श्रीकांत। राजेश, राजेश युवराज का सामना करेंगे राजेश। अच्छा शॉट, फील्डर मौजूद। एक रन पे संतुष्ट करना पड़ेगा, लंबे शॉट पर एक रन पे संतुष्ट करना पड़ेगा राजेश को। अच्छी बॉलिंग, अच्छी बैटिंग, और दोनों टीम ही मजबूत है। एक होम ग्राउंड पे खेल रही है। युवराज का सामना, अपने ओवर की अगली गेंद लेके चलेंगे युवराज। सामना करेंगे श्रीकांत। एक रन पे संतुष्ट करना पड़ेगा। संघाची धावसंख्या होती ती 2 धावा. नक्कीच एक सफलता प्राप्त केली आहे. युवराज याने पुढील चेंडू असेल, राजेश आहे निहाळा संघाकडनं. पुढील चेंडू 5वा चेंडू असेल, फुलटॉस चेंडू, मोठा पटका बघूया. झेल उडालेला आहे लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धाव मिळतात या चेंडूवरती. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे आणि चौकार. 4 धावा मिळतात या चेंडूवरती. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. 6 धावा झालेल्या आहेत निहाळा संघाच्या. हे पहिलं षटक चालू आहे. राजेश आणि श्रीकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. नक्कीच एक विकेट गमावत 6 धावा जमा केलेल्या आहेत त्या निहाळा संघाने. श्रीकांत आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. राजेश एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मागच्या चेंडूवरती खणखणीत लेग साईडच्या दिशेने चौकार बघायला मिळाला. आता मात्र युवराज याचा शेवटचा चेंडू या षटकातील. हे पहिलं षटक चालू आहे. आता तर बॅटची कडा आणि रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स गमावला जातोय. बघूया, एक धाव घेतली जाते. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. 29 धावांचं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. ते मात्र
वाशाळा संघाने नियाळा संघापुढे पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. त्या युवराजच्या माध्यमातून बघायला मिळतात. एक विकेट काढत 7 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. भावेश बघायला भेटतोय. बघूया भावेश कशी गोलंदाजी करतोय. तीन षटकांचा सामना आहे. 12 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी. 12 चेंडू आणि 22 धावा. एका षटकामागे 11 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ट्रिपल चित होतोय. राजेश बाद होतोय. सूरज नवीन फलंदाज सूरज पिठोरे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू भावेश याचा नक्कीच सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. वाशाळा संघाकडनं पहिल्या चेंडूवरती राजेश बाद होतोय. ट्रिपल चित केला जातोय. आता 11 चेंडू आणि 22 धावा. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. एका बाजूने नॉन स्ट्राईकवरती मागच्या मॅचचा हिरो ठरलेला श्रीकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय. बघूया सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय. भावेश गोलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू घेऊन जातोय. सूरजसाठी हा पहिला चेंडू असेल. आणि इथे जोरदार अपील होती. अपील फेटाळताना तटस्थ पंच बघायला मिळतात. आणि इथे निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि 22 धावा. जर नियाळा संघाला जिंकायचे असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. वाशाळा संघाकडनं भावेश बघायला भेटतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. 2 चेंडूवरती 1 विकेट काढीत कोणतीही धाव दिलेली नाही या गोलंदाजाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव बघायला मिळतोय. 9 चेंडू आणि 22 धावा. सूरज बघूया श्रीकांत नॉन स्ट्राईकवरती मोठा फलंदाज बघायला मिळतोय. सूरज आहे स्ट्राईकवरती. आता बघूया किती धावा मिळतात. झेल उडालेला आहे आणि सुंदर इथे झेल टिपला जातोय. 4 चेंडूवरती 2 विकेट काढी कोणतीही धाव दिलेली नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये भावेश गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय. प्रवीण नवीन फलंदाज. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही कोणतीही धाव दिलेली नाही. या गोलंदाज म्हणजे भावेश. वाशाळा संघाकडनं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळते. वाशाळा संघाकडनं 2 विकेट काढत कोणतीही धाव दिलेली नाही. 2 सफलता प्राप्त केल्या गेल्या जातात भावेशच्या माध्यमातून. नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. प्रवीण नवीन फलंदाज. बघूया आता तर लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव येते. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. आता 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. श्रीकांत आहे स्ट्राईकवरती. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील. भावेश याने अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळते. भावेशच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 1 धाव देत 2 विकेट काढले गेलेले आहेत या गोलंदाजाने. वाशाळा संघाकडून शेवटचा चेंडू. श्रीकांत आहे स्ट्राईकवरती. आता लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात या चेंडूवरती. एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती. एकच धाव समाधान मानतोय तो श्रीकांत. आता 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावा.
केवनाळे संघाचा संघ नाईक आणि पवारपाडा संघाचा संघ नाईक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पवारपाडा संघाचा संघ नाईक आणि केवनाळा संघाचा संघ नाईक नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुनील गोलंदाजी मार्क वरती सुनील बघायला भेटतोय. मोठा फटका बघायला मिळतोय. झेल उडालेला आहे. बघूया झेल होतं की नाही. आणि षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार बघायला मिळतोय. संघाची धावसंख्या होती ती 15 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. पवारपाडा संघाचा संघ नाईक आलेला आहे. केवनाळे संघाचा संघ नाईक नाणेफेकीसाठी यायचा आहे. केवनाळे संघ बघूया. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू वन बाउंड चौकार जातोय. 4 धावा मिळतात या चेंडूवरती. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होते ती 19 धावा. नक्कीच आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर चौकार येतोय श्रीकांतच्या बॅटमधनं. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. 19 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट गमावत निहाळा संघाचे 19 धावा जमा केलेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. विजयासाठी सुनील गोलंदाजी मार्कवरती थोडंसं महागडं ठरतंय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मोठा फटका बघायला मिळतोय. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. खणखणीत चौकार जातोय. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. बघूया. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मोठा फटका बघायला मिळतोय. बघूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. आणि इथे विकेटचं पतन बघायला मिळते. 1 धाव आणि 1 विकेट जातोय. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 धावा. विजयासाठी सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवला जाईल याची दोन्ही कर्णधार नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि नक्कीच 20 धावांची गरज असताना श्रीकांत याने 2 चौकार याने 1 षटकार खेचत नक्कीच आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. ती मात्र निहाळा संघाला. आखूट टप्प्याचा चेंडू आणि इथे निर्धाव चेंडू बघायला भेटतोय. शेवटचा चेंडू आणि आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. चौकार मारल्यास सामना टाय होतो. बघूया श्रीकांत काय करतोय. कार बघायला मिळतोय. 6 धावा मिळतात आणि इथे निहाळे संघ विजयी होते. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. 1 चेंडू आणि 5 धावा असताना श्रीकांतच्या बॅटमधनं मोठा फटका बघायला मिळतोय आणि मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजे श्रीकांत निकुळे. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गणपत राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्रीकांतसाठी 6 चेंडू आणि 20 धावा लागत होत्या. त्यानंतर 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना लेग साईडच्या दिशेने मोठा फटका बघायला मिळतोय. षटकारात कन्वर्ट केला जातोय. मी गणपत दादा राऊत याला की त्यांच्या हस्ते श्रीकांतला हे 500 रुपये देण्यात यावे आणि लिगीचे केक शॉप चे ऑनर
फिरोज भाई यांच्या हस्ते एक चॉकलेटचे पॉकेट जाते आणि कैलास सातपुते यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मात्र श्रीकांतसाठी जितूदादा झोले यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच मोठी कमाई बघायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला हा फलंदाज म्हणजे श्रीकांत. जितूदादा झोले आणि गणपत राऊत यांच्या हस्ते नक्कीच कॅश प्राईज आणि चॉकलेटचं पॉकेट दिलं जाते श्रीकांतसाठी.